तुझं मोर आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश जाणीला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ज्या गणेशामध्ये सामावले गेले आहेत, त्या गणेशाला वंदन केलं म्हणजे ही वंदना सर्व देवदेवतांना, आपले आदिदैवत आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यांना पोहोचते. म्हणून गणेशाचं प्रारंभिक वंदन. आता हरिपाठातला अभंग जो 25 आपण घेतला, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारण पाहि मोक्ष. जसं एखाद्या अनेक कारखाने असलेल्या मालकाच्या लेखी एखाद्या कारखान्यातला 1000 लोकांपैकी एखादा वर्कर, त्याचा त्याच्याशी संबंधच नसतो, त्याला त्याच्या लेखी काही नसते, त्याची यंत्रणा असते, मॅनेजर ते बघत असतो, त्याच्या वेळच्या वेळी काम बघत असतो, त्याचा पगार तो मॅनेजर करत असतो. हा फक्त त्याचा आलेखावर त्या मालकाची नजर असते की कुठल्या कारखान्यामध्ये कुठली यंत्रणा कशी चालली. तसं हा निसर्ग, हा जो देव आहे, याची सुद्धा ही यंत्रणा आहे. आणि ही यंत्रणाच बघते की अरे याचं काय चाललंय, याचं कर्म कसं आहे, हा पाप करतोय का पुण्य करतोय. कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, मग ते कायेचं पाप असो, मनाचं पाप असो, इंद्रियांचं पाप असो, त्यानुसार त्याची फळं त्याला निसर्ग हा देत असतो. आणि त्यालाच आपण सुख आणि दुःख असं म्हणतो, असं मला वाटतं. आणि येथे माऊलीने स्पष्ट केलंय की जाणीव नेणीव भगवंती नाही. पुढे काय म्हणलंय, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नुसता हरीच्या उच्चारणाने मोक्ष प्राप्त होईल असं म्हटलंय. पडतंय, फार खोल अर्थ आहे यामध्ये. हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. हरीचा उच्चार केल्याने, आता आपण तो रोज जय हरी म्हणणारे लोक पाहतो, जय श्रीराम म्हणणारे पाहतो, तासन तास देवळात बसणारे लोक पाहतो, तासन तास पूजा करणारे लोक पाहतो. मग ही मोक्षाला प्राप्त झालीत का? आणि त्यांनी म्हटलंय हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. पाही म्हणजे ह्याची डोळा, ह्याची देही, भोगी मुक्तीचा सोहळा असं म्हटलंय. आणि आपण हा मोक्ष आपल्या डोळ्याने पाहू शकतो असं माऊली म्हणतो. आणि आपण काय आतापर्यंत ऐकत आहोत की मेल्यानंतर मोक्ष, पण नाही, माऊली म्हणजे हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आपल्या डोळ्याने आपण आपला मोक्ष, आपली मुक्ती, आपण ह्याची देही, ह्याची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा असंही संतांनी म्हटलं. मग मेल्यानंतर स्वर्ग आहे का? जिवंतपणे चांगले कर्म केलं तर सुख मिळेल, दुष्कर्म केलं तर दुःख मिळेल. चांगले कर्म करणं, त्यातून मिळणारं सुख म्हणजे स्वर्ग. दुष्कर्म केलं त्यातून मिळणारं दुःख म्हणजे नरक. असा अर्थ अभिप्रेत असावा. कारण देव पहावयाशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा मतितार्थ असा असावा की तुमच्यामध्ये जी चैतन्य शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच परमेश्वर. मग त्याचा अनुभव घ्यायचा कुठं? आतमध्ये की बाहेर? तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी असं म्हटलंय. देव कुणामध्ये रोकडा आहे? रोग स्वरूपात आहे सज्जनांमध्ये. मग सज्जन बघायचे पुढं, पाहायचे पुढं. आपण सगळीकडे हेच बघतोय, बेमानी,
फसवणूक. मग सज्जन म्हणजे ज्याच्यापाशी ते सत्य आहे, जो त्या सत्याला जाणतो तो सज्जन. मग अशी जाणणारी लोक किती आहेत आणि यांना कुठे शोधायचं? तळमळ असेल ना, तळमळ, तर ही लोक तुम्हाला स्वतः येऊन भेटतील. फक्त तळमळ पाहिजे की मला परमेश्वराला भेटायचं, मला परमेश्वराला भेटायचं. विवेकानंदांसारखी तळमळ आहे. अशी तळमळ असेल तर परमेश्वर आपल्याला भेटेल. आणि आता पुढचं एक घेऊया आपण गाणं, एक भजन घेऊया. त्यासाठी काय पाहिजे? तुमचं मन कुठं लागलं पाहिजे? त्याच्या चिंतनाला लागलं पाहिजे. एक अभंग आहे, हरिभजना विना काळ घालवू नको रे. बरोबर? मग सतत 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 भजन करणं शक्य आहे का? प्रपंच हे बाकीचे काम कधी करायचे? मी नेहमी सांगतो की जे वाट्याला आलेलं जे आपलं कर्म आहे, विहित कर्म, ते कर्म हे परमेश्वराचं कर्म समजून जर केलं तर ते कर्म करत असताना तुमची जी मानसिक स्थिती असते ती भजनाची स्थिती असते की हे कर्म जे मी करतोय हे परमेश्वराचं काम आहे. हा प्रपंच जो माझ्या पाठीमाग लावलाय हा परमेश्वराने प्रारब्धानुसार मला आलेला आहे आणि तो नीट नेटका करणं म्हणजेच प्रारब्ध. विवेके आधी आदरू असं माऊली ज्ञानेश्वरामध्ये. विवेकावर राहणं म्हणजे परमार्थ. तुकाराम महाराज म्हणते परमार्थ म्हणजे देव पाहायचा विषय नाही, देव व्हायचा विषय नाही. ती चैतन्य शक्ती तुमच्यामध्ये आहे, ती चैतन्य म्हणजेच परमेश्वर. बरं, तो कुठं नाहीये? चाले हे शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नये. सतत 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 भजन कसं करणार? काम में काम, मना राम राम, असं त्याचं भजन करायचं. त्यासाठी काय बघूया आता, एखादं असं भजन घेऊया. त्याला कुठं पाहायचं आणि त्याचं भजन कसं करायचं? चालता बोलता उठता बसता त्याचं चिंतन झालं पाहिजे. ते चिंतन करायची रे ती कोणाकडे आहे? ती संतांकडे आहे. मार्ग दावनी गेले दयानिधी संत ते, तेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. न पडे गुंता कोठे काही. हरिपाठातलाच एक अभंग घेऊया पहिलाच. देवाची आठवणी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधे. बघा, त्यातून आपल्याला अर्थ अभिप्रेत राहील. चिंतन. देवाची वाणी उभा क्षणभर, देवाची वाणी उभा क्षणभर, तेने मुक्ती चारी साधिया, तेने मुक्ती चारी साधिया, साधिया. देवाची वाणी उभा क्षणभरी, देवाची वाणी उभा क्षणभरी. हे देवाचं द्वार कुठलं आणि एक क्षण बरोबर आहे. हरिमुखे
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. आणि तो क्षण सांगण्याचा प्रयत्न होता. तो कुठला क्षण आहे? एक क्षण. असोनी संसारी जिभे वेगू करी रे, असोनी संसारी जिभे वेगू करी, असोनी संसारी, असोनी संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा, माया सदा, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. ज्ञानदेव म्हणे व्यासाची तुने, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी, पांडवा घरी रे देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. तेने मुक्तिचारी साधिया, तेने मुक्तिचारी साधिया, साधिया, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी, देवाची वारी उभा क्षणभरी. देवाची वारी उभा क्षणभरी. आणि मग तेने मुक्तीच्या दिसाली, मग हरी पायी, हरी उच्चारणे पायी मोक्ष सुद्धा. मग कुठलं देव, कुठलं देवाचं देऊळ, कुठलं देवाचं द्वार? देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. मग त्या आत्मा हा जर देव आहे, चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा, आत्मा हा जर देव आहे, आणि त्या देवाच्या द्वारात क्षणभर उभं राहायचं. क्षणभर म्हणजे कुठला क्षण? श्वास घेतो आणि सोडतो हा जो क्षण आहे, त्याच्यावर लक्ष ठेवणे म्हणजे देवाच्या द्वारे उभं राहणे. ओंकार प्रणव उच्चार होय साकार, आत बघ कैसा तो शब्द अवांगमय, तो मी ऐसा.
हा जो श्वास येतो आणि जातो, हा श्वासच सांगतोय की ते मी आहे, ते मी आहे. जे दिसतंय ते मी नाही, जे दिसे ते नाशे, जे दिसत नाही ते शाश्वत आहे, ते चिरंतर आहे, तो परमेश्वर आहे. मग तो कुठे आहे? तो कुठे नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सैन्य तो भरलेला आहे आणि असंख्य लाखो नेत्रांनी तो तुमच्याकडे बघतोय. त्याची यंत्रणा आहे निसर्ग आणि त्या नेत्रांनी तो तुमच्याकडे बघतोय, तुमचा हिशोब ठेवतोय आणि त्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सुख आणि दुःख त्याची यंत्रणा देते. पण आपण काय म्हणतो, आता कुठं राहील? तुकाराम महाराजांनी म्हटलंय, देव पाहावयाशी गेलो आणि देवच होऊन गेलो. पण संतांच्याकडे आपलं लक्ष आहे. आपलं लक्ष कुठे आहे? भौतिक सुखाकडे, प्रापंचिक सुखाकडे. अहो, प्रपंच हा प्रारब्धानुसार होतो. कुत्र्या मांजराचा सुद्धा प्रपंच होतो, तर माणसाचा होणार नाही का? प्रारब्धानुसार होईल. पण तिथे मात्र विवेकावर राहायचं. विवेकी आधी आदर म्हणले, पण विवेकाच्या परमार्थाच्याच बाबतीत आपला विवेक निघून जातो. प्रपंचाच्या बाबतीत मात्र खूप विवेकी राहतो. तर परमार्थ करायची वेळ आली की आपला विवेक जागेवर राहत नाही. याला कारण काय? माया ही आपली परीक्षा घेत असते. बरं, मायेची निर्मिती कोणी केली आहे? कुणापासून आहे? त्या परमेश्वरापासूनच आहे. माया ही परमेश्वरापासूनच उत्पन्न झालेली. आपलं शरीरच मायेच आहे. मायेचा पहिला हल्ला म्हणजे आळस. अध्यात्माच्या बाबतीत आळस हा मायेचा पहिला हल्ला आहे. म्हणून आळस कुठे करायचा? कुठल्याच बाबतीत करायचा. म्हणून आळस हा परमार्थाचा पहिला शत्रू आहे आणि ते मायेचा हत्यार आहे. मग त्यासाठी काय? जे जे दिसे भूत ते ते मानी भगवंत. मग सतत 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 परमार्थ होईल. प्रत्येकामध्ये परमेश्वर बघणं आणि कर्माकडे दुर्लक्ष करणं. प्रत्येकाच्या कर्माकडे दुर्लक्ष करणं आणि त्याच्यामध्ये मात्र परमेश्वराचं चैतन्य शक्ती बघणं म्हणजे परमार्थ. आता एवढं सोपं आहे का? एखाद्याला पाहिलं तर आपली मस्तकाची शिर तळपते, हा असाच आहे, तो तसाच आहे. पण तो का तसा आहे? दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कुठले तरी पूर्वाश्रमाचे भोग आहे ते त्याच्या रूपाने त्याच्या निमित्ताने तुमचे पूर्ण होत आहेत. असा जर अर्थ घेतला तर मला वाटतं तेवढा त्रास आपल्याला त्यांनी होणार नाही. तर पुढचंही घेऊया. रूपे सुंदर सावळा गे माय. सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. रूपे सुंदर सावळा गे माय, सावळा गे माय. वेणू वाजवी वृंदावना,
वेणू वाजली वृंदावना वृंदावना गोधणी चालिताये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये वाजवी वेणू वाजवी वेणू वेदी वेधले वेदी वेधले आमचे तन ओ माये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये गोधने चारी हाती घेऊन काठी गोधने चारी हाती घेऊन काठी वैकुंठीचा सुकुमार वैकुंठीचा सुकुमार गोपवेशे जगजेठी वैकुंठीचा सुकुमार गोधने चारिताये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये सावळागे माये ते सुंदर सावळागे माये सावळागे माये जेथे दिसे भूत तेथे माने भगवत तो सावळा अनंत रूपाने नटलेला आहे पण त्याची दृष्टी होणं आवश्यक आहे एका जनार्दनी गुलवी गवळणी गुलवी गवळणी एका जनार्दनी गुलवी गवळणी गुलवी गवळणी गुलवी गवळणी गुलवी गवळणी एका जनार्दनी गुलवी गवळणी गुलवी गवळणी जनार्दनी गुलवी गवळणी एका जनार्दनी गुलवी गवळणी करती तन्वनाची ओवाळणी 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 ओ माये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये रूपे सुंदर सावळागे माये सावळागे माये
वेणू वाजली वृंदावना, वेणू वाजली वृंदावना, वृंदावना गोधले जाई जाए, सावळागे माये रूपे सुंदर, सावळागे माये, सावळागे माये रूपे सुंदर, सावळागे माये, सावळागे माये रूपे सुंदर, रूपे सुंदर, सावळागे माये. शेवटी काय म्हणलंय? करीती तनु मनाची ओवाळणी. तन आणि मन दोन्हीची ओवाळणी केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती नाही. मग तनाची ओवाळणी कशी? सत्व, रज, तम, ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे गणेश. सात्विक, राजसी आणि तामसी हे आपल्या शरीरातच आहेत. देवदेवता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची ओवाळणी कशी करणार? सत्व, सात्विक वृत्ती घेऊ, राजसी वृत्ती आणि तमोगुण, तामसी वृत्ती. मग ह्या वृत्तींना तुम्ही ताब्यात ठेवलं आणि त्या तर कशा ताब्यात राहतील? तर जसं अन्न तसं मन. तामसी अन्न घेतलं तर तामसी वृत्ती, राजसी अन्न घेतलं तर राजसी वृत्ती आणि सात्विक अन्न घेतलं तर सात्विक वृत्ती. आणि अध्यात्माला परमेश्वर प्राप्तीसाठी सात्विक वृत्ती अतिशय महत्वाची आहे आणि त्यासाठी सात्विक अन्न घेणं महत्वाचं. आज सर्व जग पुढे चाललंय. मांसाहाराकडे. सात्विक अन्न घेणाऱ्यांची संख्या फार कमी राहिली. त्यामुळं अराजकता माजली आहे जगामध्ये. हे जे आहे संकटाचं सावट आहे, कुठल्या कुठल्या रूपाने आपण बघतो. हे अतिशय वाढतंय. कशामुळं? तमोवृत्ती, तमोगुण आणि तमोरूप अन्न सेवन. यासाठी जडापासून सुरुवात झाली पाहिजे. मुळापासून तुम्हाला त्याच्यावर तुमचं काम झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून आधी मन शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव कधी होईल? सात्विक अन्न, सात्विक विचार झाले तर, अन्यथा नाही. मग ही माळ आपण जी घालतो गळ्यामध्ये, ही कशासाठी घालतो? ही शरीरावर तुळशी पत्र ठेवलं, तुळशीची माळ घातली म्हणजे शरीरावर तुळशी पत्र ठेवलं. म्हणजे की हे मायेचं शरीर आहे, माझं नाही. मी कुणीतरी वेगळं आहे. मी कोण? मी कोण हा करावा विचार, तरावया पार भवसिंधू असं म्हटलंय. या भवसिंधूपासून, या भवसागरातून पार व्हायचं असेल तर मी कोण हा विचार आधी केला पाहिजे. मग हा विचार कधी होणार? मी तो हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देही, असं हरिपाठात म्हटलंय. म्हणजे याच देहामध्ये तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी देह हा सात्विक हवा आहे. सात्विक देह ठेवण्यासाठी सात्विक अन्न हवं आहे. आणि मग परमार्थाची सुरुवात. तशी नाही. आज गुरुवार आहे, दत्ताचं एक भजन घेऊया. आता विषय झाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश. दत्ताच्या अवतारामध्ये हे तीन जे दत्ताचे शीर आहेत, हे तीन शीर म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि ते एकत्र दाखवले म्हणजे दत्ताचा अवतार. आणि हे तीन
ओंकारामध्ये सामावले गेले. ओंकार म्हणजे गणेश. म्हणजे ही सगळी देवदेवता आहे ना, यांच्याकडे बघण्याने सुद्धा आपल्याला परमार्थ सुरू होतो. म्हणजे 3 शिरेच का, 6 हात का, हातात कमंडलू का, त्याच्या आजूबाजूची श्वान का, हे आपल्याला परमार्थ करायला शिकवतात. कधी जर त्याचा तुम्ही अर्थबोध करण्याचा प्रयत्न केला तर. पण त्याच्यावर येण्यासाठी मात्र तुमचं सत्वगुण महत्वाचं आहे. सत्वगुण जागृत झाल्याशिवाय तुम्ही परमार्थाला पाऊलच टाकलं नाही असं म्हणावं लागेल. तर घेऊया दत्ताचं एक गाणं आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. शरीरातच बघायचं. माय उभी गाय होऊनी पुढे वासरू पाहे वळूनी. माय उभी गाय होऊनी पुढे वासरू पाहे वळूनी. कृतज्ञतेचे स्वार विचारे पायावर झुकले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे, चरण शुभंकर फिरता तुमचे. मंदिर बदले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. तुम्हीच केली सारी की माया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी की माया, कृतार्थ झाली माझी काया. तुमच्या भाती माझ्या भवती औदुंबर बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. कुठे पाहिले दत्त गुरु? स्वतःमध्येच. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. आणि आपण जेव्हा दत्तमय होऊन जातो आणि आपल्या घरात वावरतो तेव्हा आपलं घर हे मंदिर वाटतं. आणि हे हृदय पाखरू म्हणजे चैतन्य, हे फुलपाखरासारखं बिरबीर बिरबीर बिरत स्वानंदे म्हणजे स्वतःच्याच आनंदामध्ये आपण रममाण होतो. असा अर्थ या आजच्या दत्ताच्या भजनामध्ये अभिप्रेत असावा असं मला वाटतं. कारण बघा ना,
देव पाहावायचे गेलं देवच होऊन ठेवलं असं तुकाराम महाराज म्हणतात. बरं, तुकाराम महाराज म्हणजे हे विद्यापीठ आहे, विद्यापीठ. एक एक अभंग जर घेतला तर त्या एकेका अभंगावर आज डॉक्टरेट मिळत आहेत, PhD करत आहेत. मग हा काय फार शिकलेला होता तो माणूस, फार मोठा कोणी विद्वान होता का? नाही ना. तुमच्या आमच्या सारखाच एक सर्वसामान्य होता, परंतु चिंतनाच्या सामर्थ्यामुळे तो त्या पदाला जगद्गुरु म्हणतात. काय म्हणतात? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. का? चिंतन. आणि चिंतनाच्या मार्गाने 12 वाटा पळतील विघ्ने असं म्हटलं जातं. मग हे चिंतन कसलं करायचं? कसलं चिंतन करायचं? कुठल्या देवाचं चिंतन करायचं? कुठल्या देवाचं चिंतन करायचं? प्रश्न पडतो ना सगळ्यालाच. आपल्याला 33 कोटी आहेत. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी गणपती, विठ्ठल, गुरुवारी दत्त, शुक्रवारी परदेवी, शनिवारी शनिदेव, मारुतीराया, रविवारी खंडोबा. प्रत्येक वारी वेगवेगळा देव. मग कुठल्या देवाला पूजायचं? तर माऊलीने हा सुद्धा प्रश्न सोडवलाय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करायची. तुम्ही देवळात जा, देवपूजा करायला, हे सात्विक पुण्य होईल नाही असं नाहीये. पुण्य होईल, तो भाव निर्माण होईल आणि तो भाव हाच देव असं म्हटलंय. भावबळे आकडे एरवी नाकडे. भावबळाशिवाय तो आकळणार नाही. पण तो जो भाव आहे तुमचा, तो जो एक तासभर तुम्ही देवपूजा करता, किती छान वाटतं ना ते करताना. तुम्ही देव धुता, स्वच्छ ठेव करता, त्याला नवमाको घालता, त्याला सुगंधी द्रव्य लावता. मग देवाला नवमाको घालणं म्हणजे तो देव धुतला जातो, तो तुमच्या धुण्यावर थांबलेला आहे. पण नाही, ती एक प्रक्रिया आहे, आपल्याला आतून स्वच्छ व्हायचं. देव हातात घेतला, आपण त्याला जेव्हा धूळ माकू घालतो तेव्हा कळत नकळत आपण शुद्ध होत जातो. त्याला जेव्हा अत्तर लावतो तेव्हा त्याला अत्तर पोचण्यापेक्षा आपल्या नाकाला तो सुगंध येतो. फुलं वाहताना फुलाचा सुगंध आपल्याला, आपला आत्मा संतुष्ट झाला, देवपूजा झाल्यासारखा आनंद आपल्याला मिळतो. पण हे झालं सात्विक पुण्य. पण हे किती वेळ टिकतो? तेवढी देवपूजा होईपर्यंत. नंतर 1 तास तुमची देवपूजा राहिलेले 23 तास. 1 तास पांडव प्रथा आणि 23 तास कौरव प्रथा. स्मशानात गेलं की स्मशान वैराग्य, काय जीवनात अर्थ आहे. आणि बाहेर पडलं की हा असा तो तसा, हे सुरू होतात. आणि मग आपला जो भाव आहे हा भाव टिकत नाही. आणि भाव टिकला नाही म्हणजे परमेश्वर आपल्यापासून लांब गेला. मग त्याला जर आपल्या जवळ ठेवायचा, तर सतत सतत त्याला आपल्या सानिध्यात ठेवायचं असेल तर भाव सतत 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 कसा राहील याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ. असं तुकाराम महाराज. तो भाव सतत सतत कसा टिकेल याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ. किती सोपं आहे. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. ही गाणी ही भजनाने नेहमी म्हणतोच ना. मग हे नुसते म्हणायचे का, म्हणा म्हणायचंय का? अनुभव. तुका म्हणे इथे अनुभव प्रमाण, शब्दांचा गौरव कामा नये. आणि अनुभव आहे ना, अनुभव. शाब्दिक बडबड खूप आहे. पोपट पाळतो आपण, पोपट. तो काय म्हणतो पाहुण्यांना, गुड मॉर्निंग, या बसा. पण हा पोपट सतरंजी टाकून देणार आहे का पाहुण्याला? नाही ना, त्याचं फक्त बोलणं आहे. तसं ही पोपटबाजी आजकाल भरपूर करताना लोक दिसत आहेत. पण खरं तत्वज्ञान काय आहे, खरं ज्ञान काय आहे, त्या तशी सतरंजी कुणीच टाकून देत नाही. आज ती टाकणारी आपल्याला भेटली पाहिजे. आणि तो ज्ञानी ज्यावेळेस भेटेल
त्यावेळेस आपला मार्ग सुकर होईल. मग तू कुठं त्याला बघायचं? त्याला बघायचं कुठं? ती तळमळ पाहिजे, तळमळ. आणि ती तळमळ असेल ना तर तो निश्चित 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 तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? मन आहे ना, मन सर्व रुंदेर, मन त्याच्या ठिकाणी लावणं. बघा, मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणी प्राप्त. मन तुमचं काय विचार करतं याच्यावर फार महत्वाचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला भोग प्राप्त होतात असं म्हटलंय. मग मन कुठे लावायचं? मन लावायचंय दत्तभजनी, गुरुभजनी. गुरु म्हणजे ज्ञान, त्या ज्ञानावर मन लावायचं. ते ज्ञान पैगावरवे जरी मनी अति आणावे, संता या बजावे सर्वस्वेशी. सर्वस्वेशी बजायला सांगितलं संतांनी. मग सर्वस्व अर्पण करणे म्हणजे परमार्थ, मग परमेश्वराची प्राप्ती होईल असं मला वाटतं. हे महाभारतातलं एक उदाहरण आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तिचा हात असा छातीवर होता. तिला असं वाटलं होतं आपण आपले अब्रूरक्षण करू, पण ज्यावेळेस शेवटचं वस्त्र सुटायची वेळ आली त्यावेळेस तिने कृष्णाचा दावा केला. हे कृष्ण म्हटल्याबरोबर वस्त्र सुरू झाले. कधी जोपर्यंत तुमचं हे सुटत नाही, ही जी माया आहे, मी म्हणजे शरीर, ही जी माया आहे, ही जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याची कृपा आपल्यावर होणार नाही असं मला वाटतं. पण त्यासाठी मन लागो रे लागो गुरु भजन. गुरुनी जे ज्ञान दिलेलं आहे, गुरुमुखे होईल ब्रह्मज्ञान, मग कळे प्रेम करून विठोबाचे, मग विठोबाचं म्हणणार आहे. आणि जाण त्याने गुरु बसावा, नेणे त्याने नाही, जाणून जाणून गुरु. म्हणजे गुरु जर भेटायचा असेल तर त्याला तुमची तळमळ आहे, तशी तळमळ. खूप बोलण्यासारखं आहे. आता आपण हे घेऊ, मन लागो रे लागो, मन लागो रे गुरु भजन. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. दत्तनामाच्या चरणी, गुरुदत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. म्हणून मनाचे श्लोक आहे, मनावर संस्कार. हे कसे होती? नामस्मरण, चिंतन. मनाला चिंतनाची सवय लागली पाहिजे. गुरु माझे दत्त दिगंबर हो, गुरु माझे दत्त दिगंबर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, आणि महेश्वर, ब्रह्म विष्णू आणि महेश्वर, आणि महेश्वर. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी.
नमस्कार पांडुरंग शेळकेजी, तुमची प्रतिक्रिया फार छान आली आहे. थँक्यू. शेळकेजी आपल्या नावातच पांडुरंग आहे. रमेश निकम पाहत आहे, आभारी आहे. नाम ठावे आवडीने हो, हो नाम ठावे आवडीने, आवडीनं नाम घ्यायचं. भाव पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने, भाव पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने, मन लागोरे लागोरे, 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 मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, गोरे लागोरे माझे गुरु भजनी. आणि आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सवय. आवडीने भावे हरिनाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. नको खेळ करू कुठल्या गोष्टीचा, कधी तो लक्ष्मीला जाणवतो. पण आवडीने नामस्मरण करतोय, आवडीने सवडीने नाही. गुरु शरणाची गोडी हो, हो गुरु शरणाची गोडी, मोह माया बंधन तोडे, बंधन तोडे, मोह माया बंधन तोडे, बंधन तोडे, मन लागोरे लागोरे, 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 मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी. गुरुदत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, गुरुदत्ताच्या चरणी, दत्तनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी, मन लागोरे लागोरे माझे गुरु भजनी. मन लागोरे लागोरे माझी गुरुभजन. म्हणून मनाला वळण लावणं म्हणजे परमार्थ. मनाचे श्लोक रामदास स्वामींचे त्याच्यासाठी मनावर संस्कार जर झाले म्हणजे मग मन तसं बैराबाईचं एक कविता आहे, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरू पिकावरी येत, असं मन आहे. मन प्रपंचावरच येतं सारखं, मायावर मायाच अशी दुस्तर येणार, ही मनाला चंचल बनवते आणि या विषयांच्या नादी लागते. माया, मोह, मद, मत्सर, काम, क्रोध, माया, मद आणि मत्सर या षडविकारांना च्या पाठीमागून आणि मन गेलं की मनामागे शरीर. मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खिचेगी कमान तो कैसे लगेगा तीर, असं म्हटलंय. पण एवढं सोपं आहे का?
मन गेलं की मनाच्या पाठीमागे शरीर जातच. म्हणून मनात वाचिरे पूर्व संचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणून मनावर संस्कार अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. परवाच गुरुपौर्णिमा झाली. प्रत्येक बऱ्याच ठिकाणी गुरूंचं ओवाळणी झाली, गुरूंबद्दल महती गायली गेली. आमचे बाबा श्रीपाद बाबा, सद्गुरू श्रीपाद बाबा हे माझे गुरु होते. त्यानंतर आमचे गुरुबंधू भागवत महाराज कोळी काका, बाबा गेल्यानंतर हे जे रोपटा आहे माझ्या भक्तीचं, हे कोळी काकींनी वाढवलं. आणि आज मी जो तुमच्या पुढे जो बोलतोय हे माझ्या श्रीपाद बाबा कोळी काकांची कृपा आहे. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय, लहानपणापासून प्रश्न होते. ते साधू बाबा यांच्याबद्दल अतिशय राग यायचा असायचा की भोळे भावडे लोकांना ही लोक फसवतात, याचा असे वाईट वाटायचं. श्रीपाद बाबांच्या बाबतीत ज्यावेळेस राहुल विद्यापीठात ते आले यायचे, त्यावेळेस त्याचं म्हणलं की एक बाबा आहे आणि तो शिवीगाळ करतो, शिव्या देतो. मी म्हणलं अरे बाकीचे बाबा एवढे मधाळ बोलतात आणि हा बाबा शिवी देतो, म्हणजे शिव्या देतो म्हणजे नेमकं काय करतो बघ. हे उत्सुकता म्हणून गेलो आणि बाबा म्हणायचे की तुम्ही पुढं बसणारे सोन्याहून पिवळ्या, तुम्हाला काय माहिती परमार्थ काय. पण हे गादीवरची जी लोक आहेत ना, ही जी ज्ञान सांगतात परमार्थ सांगतात, ही लोक हरामखोर. हे म्हटल्यानंतर मात्र मला उत्सुकता निर्माण झाली की माझ्या मनाशी जोडलं गेलं. कारण हे साधू बाबा वगैरे ही अंधश्रद्धा पसरवणारी जी लोक आहेत, हे लोकांबद्दल अतिशय राग होता मला. पण हे बाबा म्हणतात की ही गादीवरची लोक हरामखोर आहे. माझी उत्सुकता ताणली गेली आणि कीर्तन झाल्यावर मी बाबांना भेटलो. खूप चर्चा झाली श्रीपाद बाबा, खूप चर्चा झाली, मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. बाबांनी सर्व प्रश्नांची उत्तर दिली. जो बाबा कीर्तनात उभा राहिल्यावर आई माई बोलायचा, आई माईवर बोलायचा, कुणाला बोलायचा, या गादीवर जे लोक चुकीचं सांगतात त्यांना शिवीगाळ करायचे. पण समोर बसण्याला जेव्हा भेटले ते आई भाऊ दादा याच्याशिवाय बोलत नसायचे. खरी माऊली होती, ती माऊली होती. आणि ती माझ्या जीवनामध्ये आली 1991 साली, 90-91 आली. परंतु मी सुद्धा 4-5 वर्ष वेळ घेतला आणि खऱ्या अर्थाने पारमार्थात 95 साली, 95व्या वर्षी 93, 94, 95व्या वर्षी रुजू झालो आणि बाबाकडून अनुग्रह घेतला. 98 साली साधारण बाबा गेले. त्यानंतर आमचे गुरुबंधू कोळी काका, कोळी काकी, बेराळे अप्पा, असे बरेच जे गुरुबंधू होते आमचे, आता एक कुणाचं नाव घ्यावं, इतके 7-10 लोक होती ज्यांनी हा परमार्थ रुजवला मनामध्ये आणि हे रोपट भक्तीचं माझं फुलवलं. आणि माळेचा अर्थ तिथे समजला की माळ म्हणजे खाई प्यायची माळ नाहीये, हे देहावर तुळशीपत्र. आणि खाणं पिणं म्हणजे सात्विक राजसी तामसी. तुम्हाला जर आध्यात्मिक व्हायचं असेल, परमेश्वराची प्राप्ती करायची आहे तर सत्वगुण वाढीस लागले पाहिजे. त्यासाठी सत्व आहार घेतला गेला पाहिजे. सरळ सरळ म्हणणं होतं आणि ते पटलं आणि मी बाबांचा अनुग्रह झालो. आणि आमच्या नगरला आल्यानंतर मला काकाजी नंदलालजी जोशी, बन्सी महाराज मिठाईवाले नंदलालजी भेटले. म्हणजे ही सगळी यंत्रणाच होती ती की मी जिथं जाईल तिथं मला हे लोक भेटावे. आणि मग त्यांनी सत्संगाच्या रूपाने हे रोपटं अजूनच पक्क झालं इथे. त्यानंतर मला गीत रामायणाची आवड, त्या माध्यमातून मला मंदार बुवा रामदास भेटले. आणि माझा जो संकल्प होता रामायणाचा, मी 56 गाण्यावर रोज पहाटे 3:30-4ला उठायचो, त्याचा रियाज प्रत्येक गाण्याचा करायचो. आणि ती गाणी म्हटलं आता ही एवढी गाणी कुठं, साधारण कार्यक्रम व्हायचे तर साधारण 10, 15, 20 गाणी व्हायची, पण ही 56 गाणी कुठं म्हणावी.
मंदारबुवांचं माझ्या जीवनाला आगमन झालं. मंदारबुवांची रामकथा म्हणजे तुम्ही युट्यूब चॅनलवर बघा, तिथे माझी रामायणातली 35 ते 40 गाणे, आलटू 56 गाणे त्यामध्ये म्हटली गेली. आणि मंदारबुवा रामदासी माझे गुरुतुल्य व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये आलं. अशा तऱ्हेने अध्यात्माचा प्रवास माझा सुरू झाला आणि आज काय तो चालू आहे. आणि परमेश्वर काय याची माहिती झाली की तो म्हणजे आपल्या शरीरातलं चैतन्य म्हणजेच तो आहे. आणि ते ज्यावेळेस जागृत होतं ना त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळतो. आणि निश्चित ठाईच पैसुनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा असं म्हटलं जातं. आणि ते खरंच आहे. ठाईच पैसुनी करा एकचित्त. आणि इथेच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल. आता मी कार्यक्रमाचा समारोपाला जातोय. समारोपाचं एक भजन घेऊन हा कार्यक्रम मी इथे संपवतोय. आणि जे काही चांगलं तुम्हाला वाटलं असेल ना ते माझ्या सद्गुरूंचं. आणि काही चुका झाल्या असेल या देहाचा दोष समजून मला माफ करावं. आणि बरं हे गाणं येते लता दिदींचं गाणं. लता दिदींचं भजन आहे माऊलीचं, ज्ञानेश्वर माऊलीचं. आणि पहिलं तोगे काऊ कोकत आहे ह्या गाण्यावर मी आज हा कार्यक्रम संपवतो. पहिलं तोगे काऊ कोक, पहिलं तीर म्हणजे कुठलं? काऊ कोकत आहे म्हणजे ते सांगतंय की कोणीतरी पाहुणे तुमच्याकडे येणार आहे. तसं चिंतनामध्ये एक अवस्था अशी येते की आपल्याला एक जाणीव व्हायला लागते की आपल्याला आता अनुभव येणार आहे अशी सिम्पटम्स जाणवायला लागतात. माऊलीने ह्या अभंगामध्ये हे सांगितले, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून हे माये सांगत आहे. हे आपण घेऊ दिदीचा, लता दिदींचा. आणि हा कार्यक्रम, ही सेवा इथेच संपू. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे. उड उड रे काऊ तुझे सोनेर वडवीन वाऊ, उड उड रे काऊ तुझे सोनेर वडवीन वाऊ. पाहुरी पंढरी राहू घराके येती, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माय सांगत आहे. पहिलं तोगे काऊ कोकत आहे. दही भाताची गुंडी लावीन तुझे तोंडी, दही भाताची गुंडी लावीन तुझे तोंडी. जीवा पहिली दयाची गोडी सांग वेगळी, दुधे भरणी वाटी
लावीन तुझे ओठी सत्य सांगे कोठी येईल काही पैल तोगे काऊ कोकत आहे शकून गे माई सांगत आहे पैल तोगे काऊ कोकत आहे आंबेया डहाळे चुंबी रसाळी आंबेया डहाळे चुंबी रसाळी आजीचे रे आई शकून सांगे पैल तोगे काऊ कोकत आहे शकून गे माई सांगत आहे पैल तोगे काऊ कोकत आहे जय श्रीराम. आजचा सत्संग समारोप करूया या गाण्यावर. आजचा अभंग आपण 25 तारखेचा घेतला होता. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाहि मोक्ष सदा. मित्र हो, हरिपाठात 28 अभंग आहेत. माऊली किती उदार होते बघा. दररोज एक अभंग जरी तुम्ही घेतला आणि त्याच्यावर चिंतन मनन केलं तर ज्या मानसिक आर्थिक सामाजिक वगैरे परिस्थितीत तुम्ही असाल त्या परिस्थितीच्या विवंचनेतून तो अभंग तुम्हाला बरोबर बाहेर काढतो असा मला अनुभव आहे. तुम्ही अनुभव घ्या. तर भेटूया काकाजी नंदलालजी बनसे महाराज या सत्संगात पुढील गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता. जय गुरुदेव.